विनंती आहे, आपण ज्या उत्साहानं या क्षणाची वाट पाहत होतात त्या क्षणाची सुरुवात आता या ठिकाणी होते. ग्रामदैवत गुरु रेवणसिद्ध यात्रेने फोटो काढा माने पहलवान. याची सर्व प्रत्येकाची नोंद घ्यायची आहे. नाव साधू ज्ञानदेव शेळके, राहणार म्हणजे हराळवाडी येथील शेळके घराची परंपरा 100 वर्षापासून गावच्या यात्रेची परंपरा आहे. त्यामध्ये शेतकऱ्याचं प्रोत्साहन म्हणून आपल्या गावामधील बैलगाड्या शर्यती 100 वर्षापासून करत असताना बाहेरगावून प्रत्येक 4-5 जिल्ह्यातून आम्हाला बैलगाडी मालकांनी सहकार्य केल्याबद्दल आणि सर्व गाडीवारांचं अभिनंदन करून यात्रा कमिटी सर्व गावकऱ्यांचं, गावातून सर्व लोकांचं व बाहेर गावातील सर्व आसपासच्या गावातल्या लोकांच्या सहकार्यामुळे यात्रा परंपरा कायमस्वरूपी चालू राहावं, शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून हा बक्षीस समारंभ प्रत्येक 3-4 गट सोडलेले असतात. एक प्रथम क्रमांकाला 31,000, 21,000 आणि तृतीय क्रमांकाला 11,000 असं मिळून 3-4 गटाला समान बक्षीस देण्यात येत असते आणि प्रोत्साहनपर शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठी आणि सहकार्य करण्यात गावकऱ्यांच्या वतीनं येत असते. गुरु रेवणसिद्ध ग्रामदैवत हराळवाडीचे गुरु रेवणसिद्धाच्या यात्रेनिमित्त आज या ठिकाणी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं होतं. तरी या बैलगाडीमध्ये पंचक्रोशीतील त्याचबरोबर इतर जिल्ह्यामधील अनेक बैलगाडा शर्यत व प्रेमी त्याचबरोबर बैलगाड्या यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये आदत गट असेल, नवतर आदत गट असेल, ब गट जनरल असेल, गावठी गट असेल, तर अशा प्रकारे जवळपास 35 ते 40 बैलगाड्या या शर्यतीमध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि त्यामध्ये प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय असे 3-3 क्रमांक या ठिकाणी काढलेले आहेत. त्याचबरोबर ग्रामदैवत गुरु रेवणसिद्धाच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचं देखील या ठिकाणी आयोजन केलेलं असतं. जवळपास ही परंपरा 100 वर्षाच्या पूर्वीपासून आज तागायत ही परंपरा चालू झाली आहे आणि ही आम्ही सतत पुढं ठेवण्याचं काम आता भावी पिढी आम्ही करत आहोत आणि याच्यामध्ये जवळपास 100 रुपयेपासून ते 1 लाखापर्यंतची कुस्ती या कुस्ती मैदानामध्ये घेतली जाते. त्याचबरोबर या कुस्ती मैदानामध्ये अनेक नामवंत मल्ल देखील या कुस्त्यांमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर आमच्या पूर्वजांनी ही जी काय परंपरा सुरू केलेली होती तर ही परंपरा पंचक्रोशीतील मल्लविद्या असेल किंवा कुस्ती हा जो क्रीडा प्रकार आहे तर त्याला जतन करून ठेवण्याचं काम आज देखील समाजामध्ये केलं जात आहे. त्याचबरोबर कुस्तीतील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी या कुस्त्यांचं आयोजन केले जातं. त्याचबरोबर महाराष्ट्र त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये जी काही खिलार जात आहे तर त्या खिलार जातीचं जतन आणि संगोपन करण्यासाठी त्याचबरोबर त्याचं पालनपोषण करण्यासाठी या बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलेलं जातं आणि त्याला पालनपोषण करणाऱ्या मालकांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा मोठ्या बैलगाड्यांचं या ठिकाणी आयोजन